नमस्ते. आजच्या व्हिडिओमध्ये 7 वर्षाच्या मुलीची पेशवाई साडी कशी शिवायची ते पाहणार आहोत. कटिंगचा व्हिडिओ पाठीमागच्या जेव्हा व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये शॉर्ट आणि लॉंग दोन्ही व्हिडिओ टाकले आहेत. तुम्हाला जर कटिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्की जाऊन चेक करा. तर बघा, कटिंग केलेले 2 पार्ट आहेत. आपल्या पायाकडचे जे 2 पार्ट असतात ना, जसं की आपण सलवार शिवतो तसंच हे जे 2 पार्ट तयार होतात ना, हे अस्तर मी बघा खाली जोडून घेतलेला आहे. जो काही जोड द्यायचा तो जोड घेतला आहे. वरती बघा एक 7 इंचाचं आपण कपडा एक्स्ट्रा घेतलेला आहे, तर त्याच्या प्लेट्स पाडून घ्यायचे. तर त्या प्लेट्स पाडायच्या अगोदर सुरुवातीला साईडून अशी वरच्या साईडला ना एक टीप मारून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला एक किंवा 1.5 इंचाचं माप टाकायचं, किंवा मी बघा 2 बोटाचा अंतर ठेवलेलं आहे त्यामध्ये हे माप टाकून घेतलेलं. आपल्याला इथे 3 प्लेट्स आल्या ना तरी भरपूर झालं. त्या 3 प्लेट्स आपण कशा करायच्या तर ते पाहूया. तर वरच्या साईडला बघा वरती फोल्ड करायचं, म्हणजे अशी पायरी तयार होते. तर असं म्हणजे खाली उतरत नाही, वरती चढत असं असे पायरी तयार करायचे, म्हणजे ना तो दोन्ही पायाकडच्या बाजूला असा झोळ छान असा तयार होणार आहे. आपला जो काही प्लेट्सचा फुगा आहे ना तो सुंदर असा तयार होणार आहे. खालच्या बाजूला प्लेट झुकवायच्या नाहीत, प्लेट्स पूर्ण वरच्या बाजूला झुकवायच्या आहेत. बघा, या पद्धतीने झुकवल्यानंतरच आपल्याला जो काही दोन्ही मांड्यांचा जो काही घेर असतो किंवा जो काही साडीचा जो झोळ असतो ना तो छान असा प्रॉपर दिसणार आहे. त्यासाठी ही टिप्स नक्की लक्षात ठेवा की टिप्स कोणत्या दिशेला झुकवाव्या. तर पहा, या पद्धतीने मी 3 प्लेट्स मारून घेतलेल्या आणि त्यानंतर जो जी आकार आहे तो व्यवस्थित असा टीप मारून घ्यायचा. पूर्ण खाली पायापर्यंत पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. अगदी तुम्ही मोठी म्हणजे नाही का 4 नंबरची टीप मारली तरी चालेल, काही हरकत नाही, कारण याच्यावरून आपण अजून डबल शिलाई मारणार आहोत. त्यामुळे दोन्ही पायाकडचे भाग आहेत ते याच पद्धतीने आपण जोडून घ्यायचे आहेत. तर पहा, मी कशा प्लेट्स तयार केलेल्या आहेत. 2-2 बोटाचं अंतर ठेवलेलं आहे, किंवा तुम्ही मेजर टेपने 1 ते 1.5 इंचाचं माप ठेवून 3 प्लेट्स तयार करू शकता. खूप सोपी पद्धत आहे, याच्यामध्ये काहीच अवघड नाही. सुरुवातीला जरी तुम्ही नवीन शिकणार असाल तरीसुद्धा तुम्हाला ह्या मापाची साडी अगदी व्यवस्थित असं शिवता येईल, अजिबात चुकणार नाही. तर पहा, या पद्धतीने प्लेट्स करून घ्यायच्या, नंतर जी आकार जोडून घ्यायचा. या पद्धतीने बघा सुंदर अशा प्लेट्स तयार झालेल्या आहेत. तर दोन्ही भाग आहेत ना, पायाकडचे दोन्ही भाग तयार करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला जो पदर आहे पहा, मी पदर कट केलेला तुमच्या लक्षात आला असेल, त्याला पिन लावून ठेवलेली. तर तो पदर कसा जोडायचा ते पहा. तो जे आकार आहे ना, जे आकारच्या खालच्या बाजूला जो काही काट आहे तो खाली काट आला पाहिजे. पहा, या पद्धतीने दोन्ही जे भाग आहेत त्यातला एक भाग घ्यायचा, कोणताही एक भाग घ्यायचा. बघा, या पद्धतीने एका बाजूला बघा पाठीमागच्या साईडून आपल्याला पदर येत असतो, त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की मी कसा पदर जोडत आहे. बघा, जो काट आहे ना तो खालच्या बाजूला आला पाहिजे, जे आकारच्या खाली, आणि तिथून वरती जेवढा एक्स्ट्रा कपडा राहिला आहे ना तेवढ्याच्या अशा प्लेट्स काढून घ्यायच्या. म्हणजे आपल्याला या प्लेट्सवरती आपल्याला पदर जो काही आपण बारीक मोठा पदर करणार आहोत ना, तो या पद्धतीने असा पदर तयार आपला होणार आहे. तर या पद्धतीने वरच्या बाजूला प्लेट्स मी झुकवलेल्या आहेत, म्हणजे पदरसुद्धा असा छान असा आपला प्रॉपर तयार होणार आहे. तर खूप सोपी पद्धत आहे. तर एका बाजूला आपण पदर लावून घेतला आहे, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला आपण डबल काष्टा करणार आहोत, तर त्याचा एक काष्टा एका बाजूला लावून घ्यायचा आहे. तर तो कुठे लावायचा तर ते पहा. तो काष्टा आपल्याला हे जे आपण पदर लावला आहे ना त्याच बाजूला आपल्याला हा एक काष्टा जोडून घ्यायचा आहे. आणि बघा कसा जोडायचा तो ते पहा. तर जिथे पदर जोडला आहे ना तिथेच खालच्या बाजूला बघा, खालच्या बाजूला जो काही आपला काष्टा आहे तो सरळ आला आहे. तुम्हाला काट दिसत असेल, एकदम सरळ बाजू आहे. एक 4 इंचापर्यंत सरळ बाजू घ्यायची. त्यानंतर इथे छोट्या चुन्या द्यायच्या, प्लेट्स द्यायच्या. प्लेट्स वरच्या बाजूला झुकलेल्या असाव्यात, म्हणजे ना तो जो पाठीमागचा जो घोळ असतो ना, जो काही झोळ येतो ना आपल्या काष्ट्याला, तो सुंदर असा वरच्या साईडला दिसला जातो. खालच्या बाजूला झुकवायचे नाहीत प्लेट्स. ही गोष्ट नक्की तुम्ही लक्षात ठेवा, अजिबात याच्यामध्ये चुकू नका. तरच सुंदर असा आपला जो काष्ट्याचा झोळ आहे तो छान दिसणार आहे. तर पहा, जे आकार व्यवस्थित जोडून घ्यायचं, त्याच्या खाली थोडंसं म्हणजे अगदी 4 इंच आणि लास्ट एकदम पायाकडच्या खाली 4 इंच, आणि तेवढा मधला जो पार्ट आहे तिथे आपल्याला चुन्या टाकायच्या. तर पहा, आपण एका साईडला पदर आणि काष्टा जोडला बरोबर. आता दुसऱ्या साईडला पहा मी काय केलेलं आहे, तर आपल्या ज्या पुढच्या पेशवायच्या प्लेट्स आहेत ना तो भाग जे आकारचा जोडून घेतला. पहा, अगदी बघा
कसा ठेवलेला आहे तुमच्या लक्षात, उलटी बाजू ठेवलेली आहे पहा. प्लेट्स अशा नंतर आपल्या झुकल्या जाणार आहेत पहा. तुम्हाला दिसत असेल शिलाई करताना, तुमच्या लक्षात असेल उलटी बाजू दिसत आहे. या पद्धतीने जी आकार जोडून घेतला, म्हणजे एका पायावरती आपण 3 भाग जोडलेले आहात. एक तर पहिला पदर, दुसरा एक सिंगल काष्टा, त्याचबरोबर तिसऱ्या साईडला बघा एका म्हणजे दुसऱ्या बाजूला पुढच्या ज्या प्लेट्स आहेत पेशवाईच्या त्या प्लेट्स जोडून घेतलेल्या आहे. तर त्या या पद्धतीने जोडायच्या बघा. उलट्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं. या पद्धतीने पुन्हा सरळ असे दिसणार आहेत आपल्या, तुमच्या लक्षात आलं असं. आता उरलेला एक भाग आहे पहा. आता याचं हा जो मी पदर आहे ना त्याला पिनअप करून घेतलेला आहे, कारण विस्कटला जातो ना, आणि विस्कटल्यानंतर पुन्हा आपल्याला सरळ सेटअप करायला खूप वेळ लागतो. तर पहा हे व्यवस्थित असं ठेवून द्यायचं साईडला. एक भाग तुमच्या लक्षात आलं, एका भागावरती 3 भाग आपल्याला जोडायचे आहेत. त्यानंतर उरलेला एक शिल्लक भाग घ्यायचा, आणि आता उरलेला एक भाग आहे तो म्हणजे एक काष्टा, तर तो एका साईडला बघा, तो सुद्धा सरळ आला पाहिजे. तर पहा सरळ असा मी पायाकडच्या बाजूने बघा एक 4 इंचावरती सोडलं, वरचा जे आकार घेतला, जे आकार नंतर बघा 4 इंचावरती असं जागा सरळ सोडायची. आणि त्यानंतर बघा आता मी छोटे छोटे कसे प्लेट्स करते, तर प्लेट्स वरती झुकलेल्या पाहिजेत, खाली झुकलेल्या नाही पाहिजेत, तरच सुंदर असा काष्टा आपला प्रॉपर दोन्ही पायावरती खूप छान असा फुगेदार असा काष्टा तयार होतो. बघा मी कशा जोडत आहे प्लेट्स या पद्धतीने छोटे छोटे चुन्या करून आपल्याला छान असा आपल्याला जो काही काष्टा आहे तो जोडून घ्यायचा आहे. खूप सोपी पद्धत, अजिबात अवघड काहीही सांगितलेलं नाही, आणि सरळ ठेवलेलं आहे बघा काष्टा. कोणती बाजू उलट ठेवायची, कोणती बाजू सरळ ठेवायची, एवढ्या 4 गोष्टी जरी लक्षात ठेवल्या ना तरी तो सुद्धा तुम्ही साडी शिकणार आहात. तर पहा जे आकारला हा एक जे आकार, ते दोन्ही पार्ट आता एकावर एक ठेवायचे, एक सरळ एक उलटी बाजू बरोबर, आणि हा जे आकार आणि या साईडचा जे आकार, दोन्ही बाजूचे जे आकार बघा, दोन्ही बाजूचे जे आकार जोडून घ्यायचे. तुम्ही ज्यावेळेस ड्रेस शिवता, ड्रेसचा पॅन्ट शिवता ना, त्यावेळेस जसं आपण स्टिच करतो ना 2 भाग, सेम त्याच पद्धतीने हे जोडायचं आहे. तर लक्षात आलं पाहिजे तुमच्या. पहा या पद्धतीने जे काही आतमधला कपडा आहे तो पूर्ण आतमध्ये हे करायचा, नाहीतर काय होतं एखाद्या शिल्यामध्ये अडकू शकतो. दोन्ही जे आकार व्यवस्थित जोडून घेतले. त्यानंतर काय करायचं पहा, त्यानंतर दोन्ही पायाचे झोळ बघा या पद्धतीने जो काही कपडा आहे आतमधला तो पूर्ण आतमध्ये प्रॉपर आतमध्ये घालायचा, नाहीतर एखादा जरी कपडा अडकला तर पुन्हा आपल्याला डबल काम करावं लागतं यासाठी. पहा या पद्धतीने आता आपल्याला दोन्ही पायाचे भाग आहेत ना, जी काही पायापासून कमरेपर्यंतची जी बघा आहे ना बाजू, ती पूर्ण आपल्याला जोडून घ्यायची. तर एक टिप मारून घ्यायची. पहा या पद्धतीने एक टिप मारून घेऊया आपण. इथे सुद्धा तुम्ही डबल टिप मारा, कारण आपण परत एकदा साडी आतमध्ये उलटीची सरळ बाजू केली तर परत आपण खोलणार नाही, त्यामुळे डबल टिप मारून घ्या. दोन्ही जे आकारला सुद्धा डबल टिप मारून घ्या, आणि ह्या पायाचा जो भाग आहे ना त्याला सुद्धा डबल टिप मारून घ्या. खूप सोपी पद्धत आहे. आपला जो काही भाग जोडायचा होता ना तो व्यवस्थित जोडून घेतलेला आहे. आता उरलेला भाग म्हणजे आपल्या साडीला वरच्या बाजूला आपल्याला कंबर बेल्ट, जो काही कमर बेल्ट आहे ना तो तयार करायचा आहे. तर थोडासा उशीर लागतो, कारण इथे आतमध्ये ना खूप गोंधळसारखं होतं. आपल्याला असं वाटत असतं की सगळं अस्ताव्यस्त झाले, पण काही नाही. जशी साडी आतमध्ये आपण फोल्ड केले तसेच वरच्या बाजूने बाहेर काढायची आणि व्यवस्थित असे सेट करून घ्यायचे. पहा डबल टिपा मारून घेतलेल्या आहेत मी, आणि वरच्या बाजूने वरती खुली बाजू आहे ना तिथून आपल्याला सगळा आतमधला जो काय भाग आहे तो बाहेर काढायचा आहे. सुरुवातीला थोडंसं म्हणजे आपल्याला चुकल्यासारखं वाटतं, कारण सगळा भाग एकत्र झालेला असतो ना, तर थोडासा चुकल्यासारखं वाटतो. पण एकदा लक्षात आलं ना की पुढे प्लेट्स आल्या पाहिजेत. ज्या पेशवाईच्या प्लेट्स आहेत ना त्या पाठीमागे डबल काष्टा आला पाहिजे, पाठीमागच्या एका काष्टातून आपला पदर आला पाहिजे, तर आपल्याला लगेच लक्षात येतं. पहा तर काष्टा कसा जोडायचा पहा. काठ छोटासाच काठ आहे, त्यामुळे काठ काही कमी करायची गरज लागत नाही. तर 10 इंचापर्यंत हे जे काठ आहे ना तिथून एक टीप मारून घ्यायची, सरळ उभी टीप मारायची, परत त्याच बाजूने परत फिरवून एक टीप मारून घ्यायची. बघा मी जोडून दाखवते तुम्हाला. एक 10 इंचापर्यंत पहा या पद्धतीने मी खून करून घेतली आणि सरळ उभी टीप मारून घ्यायची. बघा कुठून मारली आहे, जेवढा काठ आहे ना तो पुढे सोडायचा, काठापासून तिथून शिलाई मारून घ्यायची पाठीमागून बघा, म्हणजे तेवढाच
जो काही काठ आहे तो पाठीमाग आपल्याला सुंदरसा काष्टामध्ये दिसणार आहे. जर तुमचे काठ मोठे असतील तर तुम्हाला 2 इंच 3 इंचाचा काठ ठेवायचा असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता. तर माझा काठ छोटा होता त्यामुळे मला कमी करायची काही गरज लागलेली नाही. पहा, या पद्धतीने मी शिलाई मारून घेतलेली आहे. एकदा खाली शिलाई घेतली तीच शिलाई वरती घेतली आणि आपण धागा कट करून घेणार आहोत. आता उरलेला काही मध्ये जो काय भाग आहे तर त्याचं काय करायचं, आतमध्ये छोट्या छोट्या प्लेट्स करायच्या आणि त्या आतमध्ये बघा तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने प्लेट्स करायच्या आहेत त्या. तर पहा, तुम्हाला काष्टा दाखवते पहिल्यांदा. पहा कसला सुंदर काष्टा दिसत आहे. खूप सुंदर असा व्यवस्थित असा काष्टा आपला तयार झालेला आहे. तर मध्ये जो काय कपडा राहिला आहे त्याच्या छोट्या छोट्या प्लेट्स करायच्या आणि त्या आतमध्ये शिलाई टाकून द्यायची. पहा, या पद्धतीने दोन दोन प्लेट्स इकडे 2 आणि तिकडे 2 करायच्या आणि काष्ट्याची जी मेन शिलाई आहे ना ती बरोबर सेंटरला आली पाहिजे आणि दोन्हीच्या मध्यावर आपला काष्टा बसला पाहिजे. या पद्धतीने टीप मारून घ्यायची. पहा, तेवढीच टीप मारून घेतली. सुंदर असा काष्टा आपला तयार झालेला आहे. त्यानंतर पुढचा जो काय पेशवाईच्या प्लेट्स आहेत त्या कशा जोडायच्या ते पाहूया. पहा, दोन्हीचा मध्य काढायचा. दोन्हीच्या मध्याच्या पुढे 3 इंच, या साईडला 3 इंच, असं 6 इंचावरती आपल्या ह्या प्लेट्स आल्या पाहिजेत. तर कशा बसवायच्या ते पाहूया. कारण मध्यापासून पुढे गेलं ना तर आपल्या ज्या प्लेट्स आहेत ना त्या पूर्ण आपल्या एका पायावरती पुढच्या पायावरती जाणार आहेत. त्यासाठी मध्यापासून पुढे म्हणजे दोन्ही म्हणजे आपल्या प्लेट्स आहेत ना एकदम मधोमध यायला पाहिजेत तरच त्या छान अशा प्रॉपर दिसल्या जातात. पहा, या पद्धतीने आपण जोडून घ्यायचे आहेत. 3-3 इंच पुढच्या बाजूला आणि मागच्या बाजूला ठेवायचं आणि मध्ये प्लेट्स ठेवून द्यायच्या. या पद्धतीने जर प्लेट्स जोडल्या ना तर खूप सुंदर असा पेशवाईचा जो काष्ट्याचा पुढचा जो भाग आहे ना तो खूप सुंदरसा लुक येतो. तर पहा, या पद्धतीने छान अशा प्लेट्स सेट करून घ्यायच्या आणि आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे. त्यानंतर पुढचे जे प्लेट्स आहेत ना तिथे पिना काढून तिथे एक एक धाग्याच्या साह्याने 2-2 टाके मारून घ्यायचे. म्हणजे ना प्लेट्स जसं आहेत तशा अशा व्यवस्थित अशा दिसतात, विस्कटल्या जात नाहीत. त्यासाठी कारण आपण पिना जेव्हा साडी शिवणार त्यावेळेस पिना आपण पूर्ण काढून टाकणार बरोबर, मग साडी अस्ताव्यस्त होणार. त्यामुळे तिथे एक टिप म्हणजे 2-2 टाके मारून घ्यायचे धाग्याच्या साह्याने, सुई धाग्याच्या साह्याने. पहा, या पद्धतीने आपला पुढचा भाग सुंदर असा तयार झालेला आहे. आता आपल्याला कमर बेल्ट करायचा आहे. पहा, कमर बेल्ट कसा करायचा ते पाहूया. तर कमर बेल्ट मुलीच्या उंचीनुसार ठरवायचा. काठ खूप मोठे आहेत म्हणून मोठाच कमर बेल्ट केला पाहिजे असं काही नाही. पहा, 3 इंच रुंदी आणि जो काही कमरेचा भाग आहे तेवढी लांबी काढून घेतलेली आहे. त्यानंतर फोल्ड करून टिप मारून घेतली आणि आपल्याला जोडायचं आहे. म्हणजे कमर बेल्ट जोडायच्या अगोदर एक टिप्स नक्की लक्षात ठेवा, ती म्हणजे कमर बेल्ट नेहमी आतल्या बाजूने सुरुवातीला जोडून घ्या आणि नंतर म्हणजे पलटी करणार ना आपण ती बाजू सरळ असावी. म्हणजे ना आपली शिलाई वर खाली होणार नाही किंवा कमी जास्त होणार नाही. बघा, मी आतल्या बाजूने कसं जोडून घेतलेलं आहे तुमच्या लक्षात आलं असेल. आतल्या बाजूने सुरुवातीला जोडून घेतलं, आतली बाजू जोडून घ्यायची, शिलाई मारून घेतली तुमच्या लक्षात आलं असेल. आता फोल्ड करून मग सरळ बाजू करायची. म्हणजे आपल्याला सरळ बाजू दिसली जाते ना, आपली शिलाई अशी स्ट्रेट येते, अजिबात तिरकी वगैरे होत नाही. यासाठी जेव्हा तुम्ही जी काही आपलं कमर बेल्ट साडीचा जोडणार आहे त्यावेळेस नक्की ही टिप्स लक्षात ठेवा. नाहीतर जर तुम्ही सुरुवातीला बाहेरच्या बाजूने कपडा जोडून घेतल्यानंतर आतमध्ये फोल्ड करायला गेल्यानंतर कमी जास्त होऊ शकतं आणि जी काही टिप मारणार आहे ना आपण तीसुद्धा बाहेर दिसू शकते. त्यामुळे नेहमी आतल्या बाजूने टिप सुरुवातीला मारायच्यानंतर पलटी करा. बघा, पलटी केल्यामुळे आपल्याला लक्षात येते की टिप कशी मारायची, सरळ येते की नाही किंवा व्यवस्थित अशी लाईनमध्ये आली पाहिजे, तर आपला कमर बेल्ट छान असा दिसणार आहे. तर कमर बेल्ट बघा खूप सुंदर असं मी बारीक म्हणजे नाही का बारीक काठ होते ना त्याचाच कपडा घेतलेला आहे, मोठे काठाचा काय केलेला नाही. आणि जर आपल्याला साडी वाढवायची असेल तर कमर बेल्ट आपण वाढवला ना तर साडीची उंची 1 ते 2 इंच 3 इंच वाढू शकते. पहा, या पद्धतीने आपण कमर बेल्ट जोडून घेतलेला आहे. आता आपल्याला एक नॉट तयार करायची आहे. जर तुम्ही म्हणजे तुमच्या कस्टमरला जर इलॅस्टिक हा आवडत असेल किंवा पाहिजे असेल तर नक्की तुम्ही इलॅस्टिकसुद्धा लावू शकता, याच्यामध्ये काही हरकत नाही. पण शक्यतो नॉड लावलेलीच बरी, कारण कमी जास्त करता येते साईज त्यासाठी. आणि जरी मुलीची हाईट वाढली किंवा 1-2 वर्षे अशी साडीही वापरू शकतो आपण,
त्यासाठी नॉड जर असेल तर खूपच छान, आणि त्याला जर आपण लटकन केले तर खूपच सुंदर दिसते. त्यामुळे पहा, जर मुलगी छोटी असेल तर इलास्टिक लावली पाहिजे, कारण तिला नॉड बांधता येणार नाही ना. त्यासाठी जर मुलगी 7 वर्षाच्या पुढे असेल ना, तर नक्कीच आपण असे कमरेला नॉड तयार केली ना तर छान वाटते. त्यासाठी बघा, प्रत्येकाच्या आवडीनुसार आपण नॉड करू शकतो किंवा इलास्टिक लावू शकतो. प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा प्रश्न असतो. तर पहा, एक पिन घ्यायची, त्यानंतर आपल्याला नॉड पूर्ण आतमध्ये घालून घ्यायची आहे. तर एवढी सोपी आणि एवढी एकदम सविस्तर सावकाशपणे सांगितली साडी शिवण्याची पद्धत. तर तुम्ही नवशिके असाल तरीसुद्धा तुम्हाला ही साडी उत्तमरित्या शिवता येईल. तर पहा, व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतरच काही गोष्टी आहेत ना त्या नक्की समजतील. जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला काही गोष्टी आहेत ना त्याच्यामधल्या तर त्या समजणार नाहीत. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा, तरच तुमच्या लक्षात येईल की साडी शिवण्याची एवढी सोपी पद्धत तुम्ही आजपर्यंत कधीही पाहिली नसेल. तर पहा, मी जे काही लटकन होते ना ते काढून घेतलेले साडीचे, आणि आपली साडी प्रॉपर अशी तयार झालेली आहे. ब्लाऊजचा व्हिडिओ काढलेला नाही, तर हा साडीचा फायनल लुक पुढचा आणि मागचा तर कसा वाटला कमेंट करून